नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मंगळवारी दुपारी मुंब्रा परिसरातील अमृतनगर इथल्या चिराग इमारतीच्या टेरेसवरून श्वान अंगावर पडल्यानं रस्त्यानं आईसोबत जाणाऱ्या 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या सर्व घटनेचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। मंगळवारी दुपारी ही घटना घडली। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। मात्र अद्यापही कोणी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडताना दिसतंय। बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवून लावले, आपण का करू शकत नाही, असा वादग्रस्त सवाल त्यांनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता। दरम्यान या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजप नेत्या नीता केळकर यांनी राजू शेट्टींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासही वेळ असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे। 3 दिवसात मनसेने 3 उमेदवार जाहीर केले आहेत। मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरमध्ये 3रा विधानसभा उमेदवार जाहीर केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद थांबत नसल्याचे चित्र आहे। अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत या प्रकरणात त्यांना गोवलंय। मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 2 तासांच्या झालेल्या बैठकीत आपल्या विरोधात काही शिजलंय का, त्यामुळे त्या प्रकरणातला प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक होत नाही आहे, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय। राज्यभरात वाटप करण्यात आलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा आज संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे। तसेच शहरातील आमखास मैदानावर जाहीर सभा घेऊन ही यात्रेचे समारोप केला आहे। मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौकात वंचित बहुजन आघाडीकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत। अमरावतीच्या भाजप नेत्या नवनीत राणा यांचा कालपासून संवाद दौरा प्रारंभ झाला असून मेळघाटच्या शेवटच्या गावापासून हा संवाद दौरा सुरू झाला आहे। मेळघाट, अचलपूर, दर्यापूर, तिवसा, अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात नवनीत राणा संवाद दौऱ्यानिमित्ताने जनतेशी संवाद साधणार आहेत। नवनीत राणा यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत। तब्बल 7 दिवस त्या मेळघाटमधील गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधणार असून त्यानंतर इतर विधानसभा क्षेत्रात जाणार असल्याची माहिती आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे। पुणे शहरात सकाळी 11 वाजता फेरीला सुरुवात होईल। स्वारगेट येथील सारसबाग, बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन या मार्गाने जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे। यावेळी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। काही दिवसांआधी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते। यावेळी देखील अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर आगामी विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप व्हावं अशी विनंती अजित पवारांनी अमित शहा यांना केली होती। यानंतर काल पुन्हा अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। तसेच आज रात्री उशिरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विभागनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। परवा मराठवाड्यातील आमदारांची बैठक घेतली, काल कोकण विभागातील आमदारांची बैठक घेतली। राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना मराठा आरक्षण विरोधकांचं पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा या बैठकीमध्ये फडणवीसांकडून विभागातल्या आमदारांकडून घेण्यात येत आहे। राज्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घेतल्या आहेत। कापूस, सोयाबीन क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून पिके बहरत आहेत।
पिकांवर फवारण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपांसाठी शेतकऱ्यांना आता 14 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियाण आधारित पिकांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 योजना सुरू आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.